त्यांना पहिल्यांदा एका सदनिका प्रकरणात नाशिक कोर्टानं 2 वर्षाची शिक्षा सुनावली, तरीही त्यांचं मंत्रिपद शाबूत. ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं म्हणाले, शेतकरी भिकारी कर्जमाफीची वाट बघतात, तरीही त्यांचं मंत्रिपद शाबूत. ते दुसऱ्यांदा शेतीच्या नुकसानीची पाहणी करताना म्हणाले, ढेकळांचा पंचनामा करायचं का, तरीही त्यांचं मंत्रिपद शाबूत. ते तिसऱ्यांदा सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळताना आढळले. महाराष्ट्रभर त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले, तरीही त्यांचं मंत्रिपद शाबूत. मंडळी, एकदा दोनदा तीनदा नाही तर अनेकदा त्यांनी चुका केल्या, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मंत्रिपद अगदी शाबूत ठेवलं. आता तर त्यांना नाशिक कोर्टाने ठोठावलेली शिक्षा जिल्हा कोर्टानेही कायम ठेवली आहे. त्यामुळे आता तरी त्यांना मंत्रिपदावरून दूर केलं जातंय का, की अजूनही विशेष बाब म्हणून त्यांना सवलत दिली जाते, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. मंडळी, आम्ही या राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल बोलत आहोत. काल नाशिकच्या जिल्हा कोर्टानं त्यांची 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवली. 24 तास उलटून गेल्यानंतरही त्यांना मंत्रिपदावरून दूर केलं गेलं नाही किंवा त्यांनी नैतिकता म्हणून देखील राजीनामा दिलेला नाही. माणिकराव कोकाटे यांचं हे प्रकरण नेमकं काय आहे, हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. माणिकराव कोकाटे यांचं हे प्रकरण 1994 सालातील आहे. आपलं उत्पन्न अल्प आहे असे खोटे कागदपत्र दाखवत त्यांनी कॉलेज रोडवरील कॅनडा कॉर्नर भागात 4 सदनिका मिळवल्या होत्या. ह्या सदनिका त्यांना मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात आल्या होत्या. त्यात माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांच्या नावावर या सदनिका होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये तक्रार दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं माणिकराव कोकाटेंची ULC द्वारे चौकशी केली. त्यात तत्कालीन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी केलेल्या चौकशीत माणिकराव कोकाटे दोषी आढळले होते. त्यावरून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 1997 मध्ये त्यांच्यावर नाशिकच्या प्रथम वर्ग कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. 3 वर्षानंतर म्हणजे इसवी सन 2000 साली कोर्टानं त्यांच्यावर आरोपपत्र निश्चित केलं. सुमारे 25 वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती. अखेर 20 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिक प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना 2 वर्ष कारावास आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांनी 5 मार्च 2025 रोजी स्थगिती मिळवली आणि नाशिक जिल्हा कोर्टात धाव घेतली. मात्र 13 डिसेंबर 2025 रोजी नाशिक जिल्हा न्यायाधीश PM बदर यांनी माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवली. आता त्यांना 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा झालेली आहे. आता यानंतर खरं तर माणिकराव कोकाटे यांना लागलीच अटक होणं गरजेचं होतं, पण तसं झालेलं नाही. उलट आज माणिकराव कोकाटे या शिक्षेविरोधात हायकोर्टात अपील दाखल करणार आहेत. शिवाय ते राज्यपालांची देखील भेट घेणार असल्याचं त्यांच्या टीमकडून सांगण्यात येते. आता प्रश्न उरतोय की इतकी वादग्रस्त विधानं, इतके घोटाळे करून देखील माणिकराव कोकाटे मंत्रिपदावर, आमदारकीच्या पदावर राहतात का? लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 8 परिच्छेद 3 नुसार 2 वर्षाची शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींचं पद तात्काळ रद्द होतं. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात अडकलेले काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुनील केदार यांचं पद त्याच दिवशी महायुती सरकारनं घालवलेलं होतं. त्यांना तर वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी जायला देखील संधी सरकारकडून देण्यात आलेली नव्हती. पण इथे मात्र माणिकराव कोकाटे यांना जिल्हा कोर्टात जाण्याची आणि शिक्षेविरोधात स्थगिती मिळवण्यासाठी आधीच 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. आताही त्यांना हायकोर्टात अपील करण्यासाठी सरकारकडून वेळ दिला जातोय का, हे पाहावं लागेल. असं झालं तर सत्ताधाऱ्यांसाठी एक आणि विरोधकांसाठी एक कायदा या राज्यात आहे असा संदेश जाणार आहे. माणिकराव कोकाटेंविरोधात हा निर्णय आल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी अडचण झालेली आहे. मंत्रिमंडळ स्थापन होताच काही दिवसातच धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख खून प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. तर आता माणिकराव कोकाटे यांचं पद गेल्यास वर्षभरातच अजितदादांचे 2 मंत्री घरी पाठवल्याचं श्रेय विरोधकांना मिळणार आहे. काल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं होतं की बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली 2 वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केल्यानंतर तरी आता सरकारने मंत्री माणिकराव कोकाटे यांची तातडीने पदावरून हकालपट्टी करावी. शेतकऱ्यांचा अवमान करून झाला, ऑनलाईन पत्ते झाले आणि आता शासनाला चुना लावल्याप्रकरणी शिक्षाही कायम झाल्याने कायम नैतिकतेच्या गप्पा हाणत नाकाने कांदे सोडणारे हे सरकार त्यांना आणखी किती दिवस वाचवतंय हेच बघायचंय. माझा न्याय यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे माझ्या विरोधात कोकाटे यांनी दाखल केलेला कथित मानहानीचा दावाही न्यायालय असाच फेटाळून लावेल. कायमच चुकीची कामं करणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या भाजपची न्यायालयाकडून चहूबाजूनी कोंडी होताना दिसते. मंत्री शिरसाट यांनाही न्यायालयाने असंच फटकारलं, पण सरकार त्यांना वाचवतंय. तसंच नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने दाखल केलेलं आरोपपत्रही न्यायालयाने फेटाळून लावलं. त्यामुळे ईडीच्या आडून राजकीय हल्ले करणाऱ्या सरकारचा मुखवटा टराटरा फाटला. आता दिल्लीच्या कोर्टात टांगलेली स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी तरी भाजपने माफी मागावी असं रोहित पवार म्हणाले.
बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.